पुंडरीकवरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम सद्गुरु समर्थ त्र्यंबकानंद महाराज की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु तुकाराम महाराज की जय। श्री गुरुदेव दत्त। पै आघवेचे आपुलेपणे नुरेचे जया अभिलाषणे जैसे येथोनी परा जाणे आकाशा नाही। परमात्मा स्वरूपाशी जे एकरूप झालेले आहेत असे ज्ञानी आहे, त्यांचं अंतःकरण आत्मस्वरूपानं किंवा आत्मसुखानं पूर्ण भरलेलं आहे। आता यांना कुठलं कमी नाही, त्यामुळं कशाची मागणी आहे? काही मागायचं राहिलं आहे असं नाहीच ना। मनुष्याला कमी असतं तेव्हा तो मागत असतो। इथं कमीपणा किंवा कमी पडलं आहे असं काही नाही। जसं सगळीकडं आकाश सारखं आहे, त्या आकाशाला पलीकडं सरक असं आकाशातल्या आकाशात तरी कोणाला म्हणता येतं का? कारण आकाशाला जागा दुसरीकडे सरकायला कुठं? जसं डाळिंबाच्या बियाणामध्ये डाळिंबाचं फळ आपण सगळं वरची साल काढली तितकं घट्ट असतं बी, त्यातली एका बियानं जरी दुसऱ्या बियाला पलीकडं सरक म्हणलं तर सरकायचं कुठं? तसं या आकाशात म्हणा किंवा आपण आत्ता उदाहरण दिलेल्या डाळिंबाच्या फळामध्ये जागाच नाही। तसं ह्यांच्या अंतःकरणात कुठली मागणी करायला जागा शिल्लक नाही, त्यामुळं मागणीची काही गरज नाही। चालू 300 ओवी आपण घेतलेली आहे। जैसा अग्नीचा डोंगरू नेघे कोणी बीजांकरू तैसा मनी जया विकारू पजेना उदय जेना। तसंच काय आहे की जसं अग्नीचाच डोंगर आहे, सगळं त्या डोंगरामध्ये उष्णताच उष्णता आहे, तिथं बीजांकुर निर्माण होणं, बियाला अंकुर येणं हे तर नाहीच। बीज शिल्लक राहायचं नाही ना, सगळं बियाणंच त्याच्यामध्ये जळून जाईल तर उगवायचं काय? बियाणं भाजलं तर उगवत नाही। इथं अग्नीच्या डोंगरात असणारं बी हे शिल्लकच राहत नाही आणि मग त्याच्यात अंकुर कशाचे? तसं यांच्या ठिकाणी यांच्या मनामध्ये विकार निर्माण व्हायला विकाराचा अंशही कुठं राहिला नाही ना। विकाराचं बीजच राहिलं नाही तर विकार कुठून येतील? विकाराची परिपूर्णता का त्यांच्या ठिकाणी झालेली तर निर्विकाराशी संबंध आहे। निर्विकार परमात्म्याशी संबंध झाल्यानंतर विकार असायचं काय आहे? कुठलाही विकार त्यांच्या ठिकाणी उभा राहत नाही, उदयाला येत नाही। जैसा काढलिया मंदरा चळू राहे क्षीराब्दी निश्चळू तैसा नुठी जया सळू कामोर्मीचा। आता जसं मंदराचळ हा जो काही मंदार पर्वत आहे, या पर्वतानं रवी करून क्षीरसागरामध्ये घुसळण केलं, मंथन केलं, तर ते जे काही चालू काम होतं त्या मंदार पर्वताला वासुकी सर्पानं दोरीचे वेडे घालतात रवीला, तसे घालून त्याचं काय घुसळण केलं होतं, फिरवलं होतं तो। आता तो फिरवायचा थांबला किंवा जशी रवी आपलं संपूर्ण ताक घुसळून झालं, दही घुसळून झालं म्हणजे रवी बाजूला काढून ठेवतात, तसा हा मंदार पर्वत जर बाजूला काढला तर क्षीराब्दी कसा उसळल? त्याला हालचाल नाही, त्यामुळं तो आता जसा शांत होतो तसं यांच्या ठिकाणी कोणत्या प्रकारचा काम, त्या कामाबद्दलचा उठाव काही नाही। कामोर्मी, कामाची उर्मी काहीच नाही। आता जसे 2-3 भाग झाले की अभिलाषा, विकार आणि काम हे सगळे कसे आहेत? अंतःकरणातलेत।
आणि अंतःकरण जर आत्मस्वरूपाशी पूर्ण झालं, अंतःकरणात केवळ सुखच त्या ठिकाणी राहिलं, मग सुखासाठी तर मनुष्य कामना करतो, सुखासाठी तर मनुष्याच्या ठिकाणी अभिलाषा असते. वस्तू किंवा विषय मागायचा आहे हे जरी वाटत असलं तर विषयापासून सुखच घ्यायचं हे त्याचं अंतिम सत्य. पण याला त्या सुखाची कमतरता नाही तर कामना कशाची करणार? कोणत्या प्रकारचे काम तिथं त्या ठिकाणी जागे होतील? मुळातच काय आहे की यांच्याजवळ आता कुठल्याही प्रकारची कामना निर्माण होणारा अंतःकरणात बियाणं नाही किंवा मागण्या नाही. याचं कारण काय तर यांच्याजवळचे पूर्वसंस्कार जे आहेत की जे कशाचे आहेत? प्रारब्धी आहेत. ते प्रारब्धीय संस्कार सगळे संपलेत. आता तिथं कोणत्या प्रकारचं काही राहिलं नाही. जसं सांगतात ना की भगवंताचं दर्शन झालं की मागील परिहार पुढे नाही सीन, मागचं सगळं संचित निघून जाईल आणि त्याच्या पुढं जे क्रियमान उभा राहायचं आहे तेही काही नाही. चालू काय आहे? प्रारब्ध आहे. मग प्रारब्धाला यांच्या अंतःकरणातनं कामना नाही, ते प्रारब्धच काय वरची वर करल तसं. जसं वावटळीत सापडलेला पाला स्वतः ठरवत नाही की आपण ह्यात फिरायचं आणि तिकडं जाऊन पडायचं, ते वावटळच ठरवते ह्याला आता उचलायचं आहे तिकडं. तसं प्रारब्ध ठरवलं यांना हे करायला लावायचं, ते करायला लावायचं आहे. यांच्या अंतःकरणात नाही ते. चंद्रमा कळी झाला, न दिसे कोणी अंगी ओसावला, तेवी अपेक्षेचा अवखळा न पडे जया. आता जसं आत्तापर्यंत आपण पाहत आलो तेच आणखीनही सांगितलं आणि वेगवेगळी नावं दिली. प्रकार तोच आहे. जसं पहिल्यांदा अभिलाषा सांगितली, कामना सांगितली, आता ह्यात अपेक्षा सांगितली. म्हणजे सगळं कसं एकच आहे. मागं 12व्या अध्यायात झालं की निरपेक्ष हे कशा आहेत की ह्यांच्या ठिकाणी कोणतीच अपेक्षा नाही असे असणारे. आणि अनपेक्ष सुचिरदक्ष उदासीनो गतव्यथा, कुठलीही काय अपेक्षा नाही असे असणारे हे. आणि मग त्याला आता उदाहरण कसं दिलं की आत्तापर्यंत कसं असतं की प्रतिपदेपासून चतुर्दशीपर्यंत चंद्राच्या कळा वाढत 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 जातात आणि चतुर्दशीला कुठंतरी थोडंसं कमी असतं. त्याच्या पुढं काय आहे की चतुर्दशीची संपलं, पौर्णिमा आली की चंद्र पूर्ण झाला. आता चंद्रात थोडंही काही कमी नाही. तसं यांचं अंतःकरण सुखानं पूर्ण झालं. मग त्यात काहीच नाही. आणि अपेक्षेचा अवखळा, अपेक्षेचा अडथळा कशाचा आहे? एरवी काय आहे की सामान्य साधक जेव्हा जेव्हा नामस्मरणाला बसतो तेव्हा नामाच्या ऐवजी अनंत काय असेल त्या अंतःकरणातलंच उभं राहतं. कशाची अपेक्षा उभा राहते, कशाच्या कामना उभा राहतात, काय कधी नाही ते तिथं आठवायला लागतं. हे झाला अडथळा. कुठं आहे तो? नामस्मरणामध्ये. जिथं डोळे झाकून बसला की झालं, हे आलंच पुढं. पण यांच्या ठिकाणी काहीच मागं नसल्यामुळं त्याच्या अपेक्षा संपल्याच सगळ्या. आता कोणत्या प्रकारच्या अपेक्षांना अडथळा घालायला काही नाही. जे किती बोलू असांगडे, जे किती बोलू असांगडे, जेवी परमाणू नुरे वायू पुढे, तैसे विषयाचे नावडे नावची जया. एकंदरीत आता किती सांगावं हे उदाहरणं, किती सांगितले तरी तुम्हाला ते सगळं काय आहे की समजलेलंच आहे. समजावं म्हणून तर पुन्हा पुन्हा उदाहरणं दिली. आता त्याच्या पुढं दाखवून दिले की एखादा बारीकसा कण आहे, धुलीकण, आणि वारा सुटला तर मोठमोठे खडेसुद्धा इकडून इकडं होतील. तर धुलीकण काय आहे? ते तर सगळं काय आकाशात फिरून जाते. जसं एखादं घर असलं आणि त्या घराला झरोका असला आणि किंवा पत्र्याच्या घरातनं साधं छिद्र असलं आणि त्यातलं जर ऊन आत आलं तर त्याच्यात आपण नुसतं
जमिनीवर पाय आपटला तरी केवढे तरी धुलकण त्याच्यात दिसतात. आणि इथं तर वायू सुटल्यावर काय राहणार आहे. मग हे जसं आहे तसं यांच्या ठिकाणी काही नाही, शुद्ध झालं. मग विषयाचा भाव तिथं कोणताच नाही, विषयच कोणता राहिला नाही. आणि जरी विषय आला इंद्रियापुढं तर तो विषय भोगतो, ही भावनाही तिथं राहिली नाही. विषय काय आहेत की त्याला म्हणजे जाणीव झाली तरी त्याला विषय म्हणून पाहायचं नाही. तुकाराम महाराजांना कुठंतरी गेल्यावर कडू भोपळ्याची भाजी खाऊ घातली. मग एका घासात कळलं हे कडू आहे, पण ज्या अर्थी आपल्याला आग्रहाने बसवलं आहे त्या अर्थी त्यांच्याच मनात आहे. आता काय कडू काय काय, म्हणजे जसं त्या जिभेला कळेपर्यंत जिभेला सांगितलं आता गपचूप खायचं, मग तिथं पुन्हा काहीच नाही. आपण कसं आता एखादं चिंच खाल्ली तर मनुष्य नुसतं खात नाही, तोंड एडवाकडं करतो आंबट लागल्यावर. म्हणजे हे काय आहे, काही काही पदार्थांच्या ज्या चवीत त्या चवीनं तुमच्या ठिकाणी समाधानाच्या ऐवजी आणखीन काहीतरी वेगळं उभं राहतं. तिथं यत्किंचितही भाव उभा राहायचे नाहीत. असं कधी होईल तर विषयाला विषय म्हणून पाहायचंच नाही. असं जे झाल्यामुळं विषयाची आवड काही उरली नाही. आणि हा विषय पाहिजे तो पाहिजे तो पाहिजे असं काही नाही, ही परिपूर्णता आहे. एवं जे जे कोणी ऐसे केले ज्ञानाख्य होताशे ते तेथ मिळती जैसे हेमी हेम. आता उदाहरण कसं आहे की सोनं जे आहे त्या सोन्यामध्ये काही मिसळ असली तर ती मिसळ काढून टाकायला त्याला काय आहे, अग्नीमध्ये घालावं लागतं. अग्नीतनं ते सगळं मिसळलेलं काढून टाकलं की ते सोनं शुद्ध सोनं होतं. आणि मग शुद्ध सोन्याची एकरूप व्हायला त्याला काहीच अडचण नाही. तसं यांच्या ठिकाणी ज्ञान इतकं परिपूर्ण झालं की ज्ञानानं हे सगळं काय करून टाकलं, काढून टाकलं. ज्ञानाने कर्मच जळतात. ज्ञानाग्नी दग्ध कर्म, आणि कर्म सगळी काय करतात, ज्ञानापुढे राहत नाहीत. आणि कर्म कधी निर्माण होतं, त्या कर्माचं स्फुरण निर्माण झाल्याशिवाय काय. मग त्या कर्माला फळ काय आहे, काय फळ प्राप्ती करता, हे कर्म करायचे, ह्या सगळी सारणी अंतःकरणात उभा राहते. आता ज्ञान जागं झाल्यामुळं स्फुरण नाही, कर्म नाही आणि कर्मफळाची अपेक्षा नाही. हे सगळं अंतःकरणातलं झाल्यामुळं आता ते शुद्ध अंतःकरण परमात्म स्वरूपाशी किंवा आत्मसुखाशी एकरूप झालेलं आहे. ते त म्हणजे कवणे ठाई ऐसेही पुससी काही तरी ते पदगा नाही वेचू दया. आता त्या ठिकाणी हे सगळे परिपूर्णतेला आले. असं जे काही आहे मग कुठं जाऊन मिळाला असं म्हणायला काय, तर परमात्मा पदाच्या ठिकाणी मिळाला. आणि त्या पदाच्या ठिकाणी एकरूप झाल्यावर तिथलं काही कमी झालं असं काय. शून्यातनं शून्य वजा केलं म्हणजे खाली काय राहतं, काहीच राहत नाही. अगर शून्यात शून्य मिसळलं तरी काय राहतं, काहीच नाही. तसं हे सगळं पूर्णच आहे. आणि पूर्णात हा एकरूप झाला याचं कारण आहे की आपण असतानाच पूर्ण आहेत आणि पूर्ण परमात्म्याचेच एक भाग आहेत. पण आपण पूर्ण हे आपण विसरून गेलो. म्हणून आपल्या पूर्णतेला पूर्ण करायला जगात सगळीकडे शोधत बसतो, हे पाहिजेल ते पाहिजेल ते पाहिजेल. आता पूर्णत्वाची जाणीव झाली, मग अपूर्णच काही नाही. तर मग हे जे काय आहे ह्यांच्यात वेच कशाचा आहे, काय त्यातनं कमी व्हायचं आहे, हे सगळं काय झालं, परिपूर्णतेत मिसळले. दृश्यपणे देखिजे का ज्ञेयत्वे जाणीजे अमुके ऐसे म्हणिजे ते जे नव्हे. असं जे परमात्मा स्वरूप आहे, आता ज्याचं वर्णन दिलं आहे की ज्या पदाच्या ठिकाणी एकरूप झालेले असं जे ब्रह्मपद आहे, अशी जी ब्रह्मस्थिती, हे ब्रह्म कोणालाही दृष्टीने दिसायचा विषय नाही. हे असं दिसतं असं नाही. आणि ज्ञेय म्हणून ज्ञानाने जाणायचं म्हणलं तर जाणायला जाऊस तर ज्ञान त्या ज्ञेयात ज्ञानच जर विरून जाते तर ज्ञेय सांगायला ज्ञान माघारी कुठे येणार आहे.
म्हणून मग ज्ञानाने काय, दृश्याने काय, कसं आहे हे सांगायला कठीण आहे. म्हणून त्याचं वर्णन करणं, त्याच्याबद्दलची माहिती सांगणं किंवा त्याविषयी काही बोलणं हे अशक्य आहे. म्हणून त्याला अनिर्वाच्य म्हणतात. त्याबद्दल काय करायचं काही नाही. एक ग्रस्त गेले साधूकडं आणि त्यांना म्हणले, आपण ब्रह्मज्ञानी आहात, ब्रह्माबद्दल मला काय असलं तर सांगा, ब्रह्म कसं आहे काय आहे त्याची माहिती द्या. मग साधून त्याच्याकडं पाहिलं आणि गप्प बसले. मग पुन्हा एकदा त्यांनी तोच प्रश्न विचारला, अहो सांगा ना उत्तर. साधूने अजून त्यांच्याकडं पाहिलं, गप्प बसले. परत म्हणला, हा तुम्हाला नाही सांगायचं तर नका सांगू, मी जातोच निघून. मला नाही येत तरी म्हणायला पाहिजे होतं तुम्ही, किंवा नाही सांगणार म्हणायला पाहिजे होतं, तुम्ही काहीच बोलत नाही. मग ते म्हणले, इकडे तुला आत्ताच सांगितलं की मी. ते म्हणले, कुठं काय सांगितलं? अरे काही सांगता येत नाही म्हणून गप्प बसलो. मग हेच सांग नाही, ब्रह्माबद्दल काय सांगता येतं, काही सांगता येत नाही म्हणून मी गप्प बसलो, हेच सांग नाही. म्हणजेच त्याच्याबद्दल काय वाच्यता करता येते असं असणारं हे पद आहे. त्या पदाच्या ठिकाणी पूर्णत्व आहे. न तद्भासयते सूर्यो न शशांको न पावकः यद् गत्वा न निवर्तन्ते तद्धाम परमं मम. आता जे सूर्य आहे, चंद्र आहे किंवा अग्नी आहे, हे सगळे कसे आहेत, आपल्याला प्रकाश देणारे आहे ते कळतं. सूर्यप्रकाश दिवस असतोच, चंद्रप्रकाश चांदण्याच्या आठवड्यामध्ये पंधरवड्यामध्ये असतो, आणि दोन्ही नसल तेव्हा आपण दिवा लावतो. हे सगळे काय आहेत, प्रकाशक आहेत, प्रकाश देणारे आहेत. पण असं सांगतात की ह्या सगळ्या प्रकाशकाकडून परमात्मा दाखवला जाईल असं नाही. मग त्याच्यामुळे काय आहे की हे कोणत्या प्रकाशाने पाहायची वस्तू नाही. हे प्रकाशमान जरी वाटत असले तर हे परमात्म्याला दाखवू शकत नाहीत. रवी दीप हिरा दाविती देखणे, हे बाहेरचं सगळं दाखवतील, पण ह्या परमात्मा स्वरूपाला दाखवणारे ते नाहीत. असं ते ठिकाण आहे, असं जे पद आहे, आता जे काही मागच्या ओवीत आलं तर का नाही, असं पद कोणतं, असं जे पद आहे तिथं गेला असता हा जो काही पुरुष आहे की जो अभ्यासानं परिपूर्णतेला गेला आणि परमात्म्याच्या ठिकाणी मिसळून गेला आहे, तो तिथं गेला असता परत कधी येणार नाही असं ते ठिकाण आहे. म्हणून मग न निवर्तन्ते तद्धाम परमं मन, अशा ठिकाणी तो आला की परत येणार नाही. मागं 8व्या अध्यायातसुद्धा जवळजवळ काहीतरी 21व्या श्लोकात झालं होतं की यम प्राप्य न निवर्तन्ते तद्धाम परमं मम. असं जे पद तुला प्राप्त झालं म्हणजे मग त्या ठिकाणी सुद्धा गेल्यावर पोचल्यावर परत येणं नाही. परत यायचं म्हणजे कुठं, जन्म मरणाला. आणि जन्म मरणाला यायला भांडवल पाहिजे ना. पाप पुण्याची जी काय असलेली आहेत आपल्याजवळचं, त्यातल्या पुण्याच्या काही आणि पापाच्या काही वासना आम्ही सांभाळलेल्या आहेत आणि त्या वासनेसाठी जन्म आहे. मग ते वासना म्हणजेच त्या वासनेपासून असलेलं सुखदुःख ते भोगायला जन्म घ्यायचे. वास्तविक पाहता जन्म म्हणतो आपण, आणि जन्मात जे काही असेल ते सुखापेक्षा दुःखच भोगतो. हे जे काही सुख आहे ना ते खरं सुख नाही, ते दुःखच आहे. कारण जे जे काही आपल्याला सुख म्हणून प्राप्त करतो तो इंद्रिय विषय प्राप्त करण्याकरता कितीतरी झटझोम करावं लागते, तेव्हा तो मिळतो, तेव्हा त्याला आम्ही म्हणतो सुख. पण ते त्या दुःखामध्ये कुठंतरी एवढं तेवढंच आहे, ते नसतंच. असं सुख आम्हाला प्राप्त होण्याकरता जे ठिकाण आहे बाहेरचं तिथं नाही. मग हे परमसुख आहे. इथं गेला असता आता त्याच्या ठिकाणी काय नाही की यत्किंचित सुखाचा ओसर नाही. सगळं काय आहे की आत्यंतिक सुख त्या ठिकाणी प्राप्त झालं आणि थोडंही दुःख तिथं नाही. त्यामुळं ते ठिकाण आहे की तिथून परत येणं नाही. हा परमसुखाला प्राप्त झाला. पै दीपाची या बंबाळी का चंद्रहन जे उजळी, हे काय बोलो अंशुमाळी प्रकाशी जे. आता जे काही आहे
दिव्याबद्दल आता सांगितलं की असा दिवा म्हणल्यानंतर आपल्याला प्रकाश देणारा दिव्यापुरतं तेवढंच वाटेल, एखादी पणती, एखादा समई, निरंजन, हे दिवे झालं. हे तसं नाही. असा भडका उठलेला दिवा किंवा काय आहे की मोठा डोंब आहे आग ह्याचा उठलेला, म्हणजे असे जे दिवे आहेत की त्याचा सगळा मोठी ज्योत आहे, त्याचा प्रकाश कसा असतो. म्हणजे पूर्वी काय होतं, आता विजेचे दिवे, विजेचे सगळीकडं आहे, त्यावेळेस असे जे काय मोठे कार्यक्रम असायचे तिथं काय टेंबा असायचा मोठे, काय एका काठीला किंवा एका गजनीला बांधलेलं, आणि त्याला थोडंफार रॉकेल लावायचं आणि ते टेंबा पेटवला, किंवा गोडं तेलाचा सुद्धा टेंबा त्या काळात असायचा. मग तो प्रकाश टेंब्याचा तेवढे जे काय होत असेल तिथं कार्यक्रम कीर्तन होत असेल काही, त्या टेंब्याच्या प्रकाशात असायचं. म्हणजे असे एक कथा सांगतात की एकदा मोहम्मद शेख यांचं कीर्तन चालू होतं आणि इकडं तुकोबारायचं कीर्तन चालू होतं. पण तुकोबारायच्या कीर्तनात ज्याने टेंबा धरला होता त्याला भानच राहिलं नाही, आणि त्याने काय केलं की ते सरकं जी छत केलं तिथं हात गेला आणि ते पेटलं ना. ते इकडं हे शेख बाबा होते, त्यांनी जाऊन त्याचा हात चोळले. आता लोकांना वाटलं काहीच नाही, तर ह्याने त्या छताला का हात चोळला आहे, जो मंडप वर दिलेला, तेव्हा ते तरी काय असं पासुडी वगैरे बांधलेल्या. मग कळालं की तुकोबारायाच्या मग कीर्तनात मंडपालाही झालते, आणि तिथं बघितलं अरे हे सगळं जळलं, मग विजलं कसं. जे काय आहे संतांच्या ह्या किमयात, संत महात्म्यांचं जे काही होत असेल ते विलक्षणच असतं. अशा तऱ्हेचं आपला हा विषय का चालला होता की एवढा मोठा असलेला दिवा, टेंबा म्हणा काय त्याला ते, तर तो दिवा असो किंवा आपल्याला चांदण्याचा चंद्र असो किंवा सूर्य असो, हे सगळे प्रकाशात आणि वस्तू दाखवतात. मग घरातली वस्तू, बाहेरची वस्तू काय असेल, घरात दिवा लावल्या की दिव्याने वस्तू घरातली दिसते, बाहेर गेलं तर चंद्राने दिसते, उन्हात असलं तर उन्हातून दिसते. हे सगळं दाखवतात आपल्याला. ते आघवेची दिसणे जया ते का न देखणे, विश्वभास तसे जेणे लपालेने. तेव्हा एकंदरीत काय आहे की हे सगळं दाखवतात, पण दृश्य दाखवतात. दृश्याला पाहण्याकरता यांचा, कारण एरवी दृश्य पाहण्याकरता आमची नजर आहे, पण नजरेला प्रकाशाची गरज आहे. नजर सहजासहजी वस्तू पाहत नाही. अंधारात वस्तू डोळे असून दिसत नाही ना. ज्या वस्तूला पाहायचं आहे ती वस्तू शोधायला गेलो, एखादं काय घरातलं भांडं आहे आणि ते भांडं शोधायचं आहे, पण अंधारच आहे घरात, त्या भांड्यालाच लात लागते किंवा धडकतो त्याला, आणि मग कळतं इथं आहे. का अंधारात दिसलं नाही, मग त्याला प्रकाशाचं सहाय्य लागतं. तेव्हा हे सगळे आम्हाला पाहण्याकरता मदत करणार आहेत. पण असं जरी असलं तरी ह्यांचं प्रकाशत्व कधी की ज्या परमात्म्याच्या लपल्यानं हे सगळं विश्व दाखवण्याचं काम हे करतात. तो लपलेला आहे, म्हणजे यांच्या पुढे तो सगळा काय आहे की हे नाही त्याला प्रकाशन करू शकत. तर तो जो आहे तो स्वतःला त्याने आपलं तेज झाकून घेतलं म्हणा किंवा काय असेल, आणि मग हे दाखवतात असं वाटू लागलं. जैसे शिंपीपण हरपे तव तव खरे होय रूपे, का दोरी लपता सापे फार होई जे. तेव्हा आता हे जे काही ओवी आत्ता पाहिली आपण की जया ते का न देखणे, विश्वभास तसे जेणे लपालेने, त्याला आपल्याला दृष्टांत दिला समजून येण्याकरता की शिंपला आहे, आणि शिंपल्याकडं पाहताना हा शिंपला हे विसरलो, मग त्यावर रूप आहे. कारण तो जो वरख होता त्या वरखाकडं पाहिलं, त्या शिंपल्याच्या आतला चमकणारा, आपल्याला वाटतं ते रूपच आहे. किंवा दोरी हे विसरलं की साप म्हणून कळायला लागलं. म्हणजे मुख्य वस्तू त्याच्याबद्दलचं ज्ञान नाही झालं की त्यावर अध्यास होतो. तसं परमात्मा स्वरूपाचं ज्ञान नाही झालं तर मग चंद्रसूर्य अधिक
हे सगळे प्रकाशक आहे, प्रकाशन करणारे आहेत, हेच आपल्याला भासत असतं. तैसी चंद्र सूर्यादि थोरे, ये तेजे जिये फारे, तिये जयाचे नि अंधारे प्रकाशती. केवळ हा परमात्मा स्वतःला झाकून घेतो म्हणून ह्यांच्या ठिकाणी प्रकाशत्व आहे. आता काय आहे की अशी कल्पना केली आपण की असं का करावं परमात्म्याने, स्वतः एवढा प्रकाशक असताना स्वतःला झाकून घेतो आणि सूर्याला प्रकाश देणारा ठरवतो, चंद्राला प्रकाश देणारा ठरवतो, दिव्याला प्रकाश देणारा ठरवतो. असं का करावं? मग परमात्म्याला विचारलं असं का करता तुम्ही? म्हणले ह्यांना आम्हीच तयार केले. मग ह्यांच्या ठिकाणी जर आम्ही प्रकाश संपूर्ण सूर्याला सांगितले की तू दिवसा प्रकाश दे, चंद्राला सांगितलं तू चंद्राच्या पंधरवड्यात प्रकाश दे, कृष्ण पंधरवड्यात जेव्हा उगवशील तिथून प्रकाश देच, दिव्यालाही सांगितलं की ज्योत तयार झाली की तू दाखव. मग ह्यांना आपण तयार केले तर ह्यांना करू द्या ना काम. म्हणजे हेच त्याला या सगळ्या गोष्टी करायला सांगतात म्हणण्यापेक्षा मदत करतात. ते वस्तू की तेजो राशी सर्वभूतात्मक सरीसी, चंद्र सूर्याचा मानसी प्रकाशे जे, अशी असणारी तेजो राशी. हे वर्णन का चाललंय? मागच्या ह्याच्यात सांगितलं की असं कोणतं पद आहे की जिथं गेलं असता एकरूपता येते आणि पुन्हा कशाचं काहीही मागणीचा भाग राहत नाही. ते पद कसं आहे सांगतात. त्या पदाच्या ठिकाणी मुख्य कोणतं आहे तर तेज आहे. आणि ते तेज असं आहे की तेजो राशी, म्हणजे त्याचं तेज खूप आहे. आपल्याला लक्षात येतं परमात्म्याला तेज आहे हे सामान्यतः माणसाच्या लक्षात येतं. कारण एक आहे की स्वप्न पडतं, तेव्हा स्वप्नामध्ये आपल्याला अनेक गोष्टी दिसतात. पण दिसत असल्या आणि त्याच्याशी आपण व्यवहार करत असलो तर कोणाच्या प्रकाशात करतो? तिथं कोणाचा प्रकाश आहे? तिथं काही चंद्र आहे, सूर्य आहे का, काही देवा आहे का, काय नेलं आहे का काही? मग तिथं जो प्रकाश आहे एवढं स्वप्न दाखवणारा तो परमात्म्याचाच आहे. म्हणून मग जसं विश्व दाखवणारा विश्व ह्याच्यातला आहे विश्वप्राज्ञ, तसा हा असणारा स्वप्न दाखवणारा तो कोण आहे तर तेज. त्याच्यामुळं काय आहे तोही त्यातला एक आहे हे दिसून येतं. आता तेच सांगितलं की तो नुसता नाही सगळ्यांच्या ठिकाणी. म्हणून जे ज्ञान आहे की जे आपल्याला समजतं, आता जगात अनेक वस्तू आहेत, त्या वस्तूकडं पाहिलं म्हणजे वस्तू कळती. हिला हेच म्हणतात हे कदाचित कधी कधी काय होईल आपल्याला माहीत नसेल, पण काही ह्याला काय म्हणतात असं काही कळालं नाही हे तरी कळतंच ना. हे काय व्हावं म्हणले हे कळत नाही, काय काय की म्हणजे न कळणं स्पष्टच केलं. हे दाखवतो कोण? म्हणून त्याला ज्ञानप्रकाश म्हणलं. हा ज्ञानप्रकाश देणारा हा सगळ्यांच्या ठिकाणी सर्वभूतात्मक सरीसी, सर्वभूतांच्या ठिकाणी आहे. म्हणून जे जे काही असेल, आता जसं आपल्याला दिसतंच, पण कुत्रे मांजर बाकीचे काय असतील हिंस्र पशु, ह्यांना काही नाही दिसलं तरी त्यांचं खाद्य कुठंतरी जवळ आलं हे त्यांना वासाने कळतं. म्हणजे त्यांचं वाससुद्धा एक काय आहे वस्तू दाखवण्याचाच एक प्रकार झाला. मग ते लगेच शोधतात कुठंतरी जवळ दिसतंय, त्या वासाच्या अनुषंगाने जातात. हे आता शोध घेणारे कुत्रे जे असतात ते त्याचप्रमाणे त्यांना कुठला असेल त्या जागेचा वास दिला की त्या वासाचं कुठेही शोधायला ते निघाले की बरोबर ते वस्तू तिथं असेल तिथलं स्पष्ट करतात. म्हणजे त्यांच्या ठिकाणी त्या वासाने आपणही सगळे असेच आहेत. आपल्याला काय असतं की कोणत्या प्राण्याला कोणत्या इंद्रियाला जरा जास्त शक्ती द्यावी हे भगवंतानीच ठरवलं आहे. म्हणून मग आपल्या सर्व भूतमात्रांच्या ठिकाणी हा जो काही ज्ञानप्रकाश आहे त्या ज्ञानप्रकाशानंच हे सगळं दिसतं. म्हणून मग चंद्र सूर्य दिवा हे सगळे याच्या प्रकाशानं प्रकाशित झालेले आहेत. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम,
सद्गुरु समर्थ त्र्यंबकानंद महाराज की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु तुकाराम महाराज की जय। श्री गुरुदेव दत्त।